नवी मुंबई स्थित कृषि उत्पादन बाजार समिति एपीएमसी में प्याज की आवक में वृद्धि के कारण प्याज के दामों में गिरावट आई है। वर्तमान में प्याज के दाम 18 से 20 रुपए प्रति किलो से घटकर 13 से 14 रुपए प्रति किलो हो गए हैं। नवी मुंबई के कृषि उत्पादन बाजार समिति एपीएमसी में प्याज के दामों में पिछले सप्ताह के मुकाबले 15% की कमी आई है। बढ़ी हुई आवक के कारण रोजाना लगभग 100 गाड़ियों के स्टॉक से प्याज का दाम 18 से 20 रुपए से घटकर 13 से 14 रुपए प्रति किलो हो गया है। हालांकि ग्राहक कम होने से प्याज का माल नहीं बिक पा रहा है। केंद्र सरकार के एक्सपोर्ट ड्यूटी में बदलाव के कारण किसानों को सीधे माल बेचने की अनुमति मिली, जिससे दाम गिरने का कारण बना रहा। भरपूर कमी आली। पाठीमागच्या आठवड्याच्या तुलनेने यावेळेस 10-15% कमी आली। आधी किती होते ते कमी झाले? ते कसे 18-20 रुपये कांदे विकत होते, आता एकदा 13 ते 15 रुपये विकतात। 13 ते 15 रुपये किलो। एक्सपोर्ट ड्यूटी ते गव्हर्नमेंटने हटवली। हे 1 मार्चला हटवायला पाहिजे। त्याने 1 एप्रिल 1 महिना उशीर झाला त्यांना। त्याच्यामुळं आपला माल जिथे जायचा बाहेर गाव बाहेर देशामध्ये, आपल्या शेतकऱ्यांचा माल बाहेर देशामध्ये जायचा, तिथं पाकिस्तान माल टाकतंय, आपल्यापेक्षा स्वस्त आहे। त्याच्यामुळे एक्सपोर्टवाल्यांना म्हणजे पैसे भेटून नाही राहिले, त्याच्यामुळं कमी आहे। कुठं गाडीची आवक? आता सध्या 100 गाडी आवक आहे। कांद्याचे 1300 ते 1500 रुपये प्रति टन, 13 रुपये 15 रुपये किलो। गिराईक बहुत कमी, लई कमी गिराईक। डायरेक्ट माल जायला सुरुवात केली ना केंद्र सरकारने, डायरेक्ट मालाची परवानगी दिली लोकांना। त्याच्यामुळं मुंबईमध्ये डायरेक्ट गावावरून दलाल तयार झाले, एजंट तयार झाले प्रत्येक गावामध्ये। ते डायरेक्ट माल पाठवते बोरवली, अंधेरी, कांदिवली, तिकडं विरार, भाईंदर। त्याच्यामुळं त्याची गिराईक इथे पहिले येत होतं ना या मार्केटला, ते आता येत नाही। गिराईकाचा फार मोठा परिणाम झाला डायरेक्ट मालामुळं, आणि मग असेच माल पडून राहतात। हे मला एवढे भारी माल पडलेत, गिराईक नाही बिलकुल, एक्सपोर्टवाले खरेदी करेना, सगळ्याचाच प्रॉब्लेम तयार झालाय। आता काय रेट आहे? आता हे 13 रुपये 14 रुपयापर्यंत रेट आहे। 13, 14, 1000 ते 15।